केल्याच्या 17 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग आणि इतर तक्रारीवरून विनयभंग व पोस्को ऍक्ट प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यातील जे काही महत्वाचे पुरावे आहेत ते हस्तगत करून लवकरात लवकर सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात येईल. त्या अनुषंगाने पथक आरोपीची जे ठिकाणे आहेत तिथे रवाना करण्यात आलेले आहेत आणि माननीय पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक सर यांची ज्या काही महत्वाच्या सूचना आहेत त्या सूचनांप्रमाणे पुढे तपास सुरू आहे. किती पथक नेमले वगैरे? 4 पथक नेमलेले आहेत आणि 1 पथक लोकलमध्ये असे एकूण 5 पथक नेमलेले आहेत. सदरील विद्यार्थी त्या अनुषंगाने सगळ्याच कारण पोस्को ऍक्ट मधील तरतुदीच अशा आहेत की सर्व बारीक सारीक तरतुदी आणि विद्यार्थिनीने FIR मध्ये जे कंटेंट दिलेले आहे सर्व कंटेंटची तपासणी अतिशय बारकाने होईल. त्या अनुषंगाने जे काही इलेक्ट्रॉनिक आणि बाकी पुरावे आहेत ते पुरावे गोळा करण्याचं काम एका विद्यार्थिनीचा हा प्रकार समोर आलाय, असे काही इतर कुणी समोर आले नाही. ही आता प्रायमरी याच्यावर इन्व्हेस्टिगेशन आहे. इन्व्हेस्टिगेशन मध्ये जर काही महत्वाचं असेल तर पोलिसांकडून आपल्याला महत्वाचे अपडेट देण्यात येईल. क्लासेस मात्र बंद ठेवण्यात आले त्या ठिकाणी. आज विद्यार्थ्यांचे फक्त आजच्या दिवस क्लासेस बंद आहेत. क्लासेस वगैरे बंद ठेवलेले नाहीये. पोलीस किंवा हे नाहीये, त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह यांनी ठेवलेले आहेत आणि फक्त यांचेच क्लासेस नाही तर इतरही क्लासेस इथं आहेत तर ते क्लासेस सुरू आहेत दुपारनंतर. पोलीस बंदोबस्त आंदोलन नाही, असं काही आंदोलनाचं नाहीये, परंतु कोणताही अनुचित प्रकार घडू नये असं पोलिसांचं मानस आहे. त्यासाठी आम्ही सतर्कता बाळगत आहोत.